आम्ही इचलकरंजीकर कोणत्याही कामात सुरुवात ही नारळ फोडूनच करतोय. आजचा प्लॅन होता आमचा इचलकरंजी ते कुमकेश्वर मालवण यामा राईड. सुरुवात झाल्या म्हटलं चहा तर प्यायला लागतोय. माणगाव पाट्याला चहा घेतला आणि गाडीला पण चहा पाजला, म्हणजेच ऑइल आणि पेट्रोल टाक्या फुल्ल केल्या आणि किक मारली. 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही थांबलो गगनगिरी जवळ. आदिनाथ टी स्टॉलला आम्ही नाश्ता आणि चहा घेतला. एकदम भारी वाटलं. तिथून राईड पुढे चालू केली घाटात. आणि इथे गाडी पळवण्यात मजा आहे की नाही ती दुसरं कशातच नाही हो. हा गाडी पळवण्याचा फील घेण्यासाठीच राईड काढली जाते. घाटात गाडी चालवायचं म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स आहे हो. तुम्ही अनुभवलाय का नाही कमेंट करून सांगा नक्की. कुमकेश्वर बीचला पोहोचलो. व्ह्यू तर एकदम खतरनाक होता. फोटो व्हिडिओ काढले आणि मंदिरात दर्शनासाठी गेलो. या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की एक ब्रिटिश व्यापारी समुद्रात वादळ चालू झाल्यामुळे त्यात सापडला होता आणि त्याला किनारा सापडत नव्हता. आणि याच वेळी या प्रचंड मोठ्या वादळात त्याला एक दिवा दिसला. या भल्या मोठ्या वादळात न विसता त्या व्यापाऱ्याला रस्ता दाखवणारा हा दिवा म्हणजे शंकराच्या मंदिरातील पंथी. त्यानंतर त्या व्यापाऱ्याने या ठिकाणी मंदिराची उभारणी केली. कणकेच्या बनात असलेले ईश्वर म्हणजे कुमकेश्वर. मंदिरात दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि बीच व्ह्यू थोडासा पाहिला. थोडा वेळ थांबून पुढच्या प्रवासाला निघालो. इचलकरंजी टू कुमकेश्वर 163 किलोमीटर अंतर आहे. वेळ मिळाला तर नक्की जाऊन या. पुढच्या पार्ट मध्ये बघूया आपण प्रगत लोके युट्यूबर यांचं गाव आणि तिथली मज्जा. त्यामुळे नक्की फॉलो करून ठेवा.